तुम्ही सगळ्यांनी नेहमी बघितलं असेल की कोणी ना कोणी येऊन कुठं ना कुठं तुम्ही हे ऐकलं पण असेल, सांगितलेलं पण असेल तुम्हाला की हाऊ टू मेक मनी ऑनलाईन. असं काही नाही आहे. त्यासाठी 5-5 वर्ष, कमीत कमी 2 वर्ष तरी तुम्हाला सरळ सरळ ते काम करायला शिकावं लागेल आधी, आणि नंतर तुम्ही त्यापासून पैसा बनवता. मग ते यूट्यूबचे व्हिडिओ असो, इंस्टाचे हे असो, रील्स असो, किंवा तुमची ब्लॉगिंग असो, किंवा कंटेंट रायटिंग असो, काही असो, तुम्हाला 1 वर्ष कमीत कमी किंवा 1.5-2 वर्ष घालावेच लागतील, तेव्हा त्याच्यातून तुम्हाला पैसे मिळतील. हा माझा एक्सपिरियन्स आहे. दुसऱ्यांचा काही पण असू शकतो, दुसरे कमीत पण असतील, आय डोंट केअर. मला जमतंय का? नाही जमत. तर मग मी काय ट्राय केलं पाहिजे? जे मला जमतंय ते मी ट्राय केलं पाहिजे, आणि त्याच्यामध्ये मी जास्त पैसा कसा काढता येईल हा विचार केला पाहिजे. आणि माझ्यासारखं तुम्हीसुद्धा तोच विचार केला पाहिजे. उगाच दुसऱ्याचं बघून आपण पण ट्राय करायचं हे नका करू. कारण मी तर केलं, मी 6-7 महिने त्याच्यात वाया घातले, नो डाऊट. आणि मी एक्सपेक्ट पण करतो तुम्ही पण नका घालू. काय उपयोगाचं नाही आहे ते. फक्त दुसऱ्याचं बघून करण्यात फक्त आणि फक्त नुकसानच आहे, या व्यतिरिक्त काहीच नाही ठेवलं. आता कसं मग आपण काय करायचं जे राईट असेल, एकदम करेक्ट असेल, आणि जे आपल्या फायद्याचं असेल. मेन प्रत्येक गोष्ट ही प्रत्येकासाठी नसते बनलेली. त्यामुळं जी गोष्ट जमत नाही ती सोडून द्या आणि दुसरी पहा. काही गरज नाही की मला जमून आता मी करूनच राहील, मी काहीतरी करेल. काही गरज नाही. ह्या गोष्टींचा काहीही उपयोग नाही. जी गोष्ट तुम्हाला जमती ती गोष्ट आधी, सर्वात आधी तीच करा. एक तर करण्यात मजा, दुसरा त्या गोष्टीतून पैसा, आणि तिसरा त्या गोष्टीतून तुम्हाला कळेल की ती गोष्ट तुमच्या पोटेन्शियलसाठी बरोबर आहे का नाही. जसं की मला वाटलं डेंटिस्ट्री तर मी केली, चला मान्य. कोणाला आवडती का डेंटिस्ट्री करायला नाही. एक चॉईस असते, जी चॉईस पण नाही म्हणतात, एक लास्ट ऑप्शन असतं जे भेटलेलं असतं आणि तेच करत चालायचं असतं. या व्यतिरिक्त डेंटिस्ट्री पण काहीही नाही आहे. ठीक आहे, चला विषय संपला डेंटिस्ट्रीचा. पण मी विचार केला की माझ्याकडे आज काय, तर माझ्याकडे ॲसेटमध्ये असणाऱ्या 1 ते 2च गोष्टी होत्या. फर्स्ट, मी फोकस करून काम करू शकतो, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मला नॉनस्टॉप काम करायला खूप जास्त आवडतं, कारण मी त्यावेळेस फुल फोकसमध्ये असतो आणि मला ते काम पूर्ण झाल्यावरच मला भारी वाटतं. मला अर्धवट काम करून कधी चांगलंच वाटत नाही. हा मान्य आहे, होतात काही जास्त कामं तर अर्धवट आहेत, त्यात नो डाऊट. पण मी ट्राय करतो की मी पूर्ण काम करून टाकावं जे काही केलेलं आहे ते. तर त्याप्रमाणे मला असं वाटलं की मी या कंपनीत येऊन राईट काम केलेलं चांगलं राहील. कारण मला, आणि मेन माझ्या जगात वेगळ्या 2 गोष्टी, 2 टाईपचा पैसा आहे माझ्या जगात. तरी तुमच्या जगात कसं आहे काय माहीत नाही. माझ्या जगात फक्त 2 टाईपचा पैसा आहे. पहिला एक आहे डिल्युजनल मनी, आणि दुसरा आहे एक आहे फिक्स मनी. तर मी ह्या डिल्युजनल मनीपासून आधी खूप 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 अट्रॅक्टेड होतो. ह्या डिल्युजनल मनीमध्ये मीच जगायचो. आणि ह्या डिल्युजनल मनीमध्ये जगण्यामुळे फक्त आणि फक्त टाईम लॉस, आणि आपल्या स्वतःला असं वाटतं की आपण काहीतरी करत आहात, जगाव्यतिरिक्त काहीतरी वेगळं करीत आहात. त्यामुळे आपल्याला या गोष्टीमध्ये एक डोपामाइन हिट होत राहतं. भेटत आपल्याला पैसा कधीच नसतो, तो फक्त एक डोपामाइन हिट होत राहतं की मी काहीतरी करतोय, मी काहीतरी करत आहे. पण काहीच करत नसतात आपण. आपल्याकडे ना पैसा राहत असतो ना पैसा येत असतो. हां, आपण यंग एजमध्ये आहात तर आपल्याला ते भारी पण वाटतं, नो डाऊट. कारण आपण काहीतरी डोकं लावायला तर असतात, आपण काहीतरी वेगळं करायला असतात, सगळं काही ठीक आहे. पण सगळ्यात बेस्ट आणि बेस्ट ॲडवाईस किंवा सगळ्यात बेस्ट ऑप्शन, जर तुम्ही यंग असाल, जर तुमच्याकडे टाईम असेल, तर तुम्ही सध्या सगळ्यात जास्त फिक्स मनीच्या मागं पळायला पाहिजेत. का? आता लोक म्हणतात की तुम्ही नव्या नव्या गोष्टी ट्राय पण केल्या पाहिजेत. एक्झॅक्टली तेच, नव्या गोष्टी ट्राय करण्यासाठी सुद्धा पैसा लागतो, आणि तो पैसा फिक्स पैशातूनच कमवू शकतात तुम्ही. कारण जर नवी गोष्ट ट्राय करण्यासाठी तुम्हाला जो पैसा लागत आहे, थोडा तरी पैसा लागतोच कुठल्याही ना कुठल्या गोष्टीला. कोणतीच गोष्ट फक्त हवेत होत नाही. तर मग नव्या गोष्टी ट्राय करण्यासाठी तुम्हाला पैसा लागतो, तर तो पैसा तुम्हाला फिक्स
वे ऑफ अर्निंग मनी थ्रूच येईल. हाऊ टू मेक मनी ऑनलाईन कधीच नाही येणार. थोडे येतील ते जातील, थोडे येतील ते जातील, आणि पुन्हा जे आहे ते सुद्धा जाईल. ह्याच्या व्यतिरिक्त काही नाही. हा माझा एक्सपिरियन्स आहे. तुमचा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत. माझा एक्सपिरियन्स आवडला घ्या, नाही तर मोकळे व्हा, आपल्याला काय घेणं देणं. हां, आता दुसरा पॉईंट, फिक्स मनी कोणचा आणि कसा अर्न करायचा. तुमची डिग्री काय असो, काय घेणं देणं नाही. बोलतोच मायला. हे बघा, डिग्री काहीही असू, कुठलीही असू, कशी असू, तुम्ही शिकलेले नसू द्या रे, शिकलेले नसू द्या, मी तुम्हाला सांगतो कसा वेबनं काय काय केलं पाहिजे. मी पण अडकू नये, त्यामुळे मी पण ते बोलून बहुतेक मी पण ट्राय करीलच. मी शांत बसणाऱ्यामधला माणूस बिलकुल नाही. मला माहिती मी कुठं कधी काय करणार आहे. मला प्रत्येक गोष्टीची खबर आहे माझ्या. मला माहिती माझं दिमाग कुठं मला कसं करायला लावणार आहे, मी कसं केलं पाहिजे, हे सगळं गोष्टीचा कंट्रोल मला माझ्या हातात आहे. आणि ते तुम्हाला सांगतो. आता पहिली आणि सोपी साधी गोष्ट जी की समजण्यासुद्धा अवघड नाही, ती म्हणजे तुम्हाला फिक्स पैशाच्या मागं पडायचं आहे. आता फिक्स पैसा असतो काय हा समजून घ्या, कारण ज्यावेळेस तुम्हाला तो फिक्स पैसा समजेल त्यावेळेस तुम्हाला डिल्युजनल मनीचा मिनिंग करायला सोपं जाईल. चला काम करू. मग आता फिक्स पैसा काय असते हे समजून घेण्यासाठी ट्राय करू. मी सांगतो, ऐकत पूर्ण लक्ष देऊन ऐका, कारण थोडं चुकलात सगळं विसरून जाईल, सगळं कन्फ्युजन वाढत जाईल. फिक्स पैसा हा अशी गोष्ट आहे की तुम्हाला डिल्युजनल मनी कमविण्यासाठी पूर्णपणे सपोर्ट करू शकते. दुसरी या जगात कोणची गोष्टच नाही जी तुमचं डिल्युजनल मनी अर्न करायला तुम्हाला मदत करू शकेल. ते आहे फक्त आणि फक्त फिक्स पैसा. मग फिक्स पैसा म्हणजे काय? फिक्स म्हणजे पैसा म्हणजे सॅलरी. आता तुम्ही म्हणता फक्त सॅलरी, ना, फिक्स पैसा म्हणजे फक्त सॅलरी नाही. फिक्स पैशामध्ये सॅलरी हा एक पार्ट आहे. मग हा चला, फिक्स पैसा म्हणजे काय काय झालं, एक झाली सॅलरी. दुसरं काय आहे? दुसरं आहे त्या फिक्स पैशामध्ये तुम्ही घेतलेले कमिशन. नीट आहे का? कमिशन हा जगातला सर्वात बेस्ट अर्निंग सोर्स आहे. आता कमिशन म्हणजे कसं काढायचं आणि कुठून काढायचं आणि कशा गोष्टी तुम्ही चूज केल्या पाहिजेत तुमच्या एजप्रमाणे, ज्या करून तुम्हाला अर्न करायला सोप्या पद्धतीनं मदत करतात. कमिशन बेस म्हणजे फक्त एक गोष्ट घेणं, त्या गोष्टीच्या प्राईस जी काय अवेलेबल आहे ती ज्याची गोष्ट आहे त्याला सांगणं की मी तुझी ही गोष्ट विकून देईल, या गोष्टीवर मला इतके पर्सेंटेज कमिशन पाहिजे, जे की असेल तुमचं फिक्स गोष्ट. आता तुम्हाला प्रत्येकाकडे पळत जायचं का तुमची गोष्ट विकल ह्याची गॅरंटी आहे का, आणि मग मी त्याचा फिक्स पैसा का म्हणतो त्या गोष्टीला. नीट आहे का? नीट. तुम्हाला अशी गोष्ट विकायची आहे जी गोष्ट एक्झिस्टच करीत नाही. समजलं? नाही, मला माहिती, मी आहे ना. फॉर एक्झाम्पल तुला तुम्हाला काय सांगू. हां, फॉर एक्झाम्पल ही स्प्राईट, ठीक आहे ना, एक एक्झाम्पल, ही स्प्राईट आहे. आता तुम्ही ह्याच्यापासून पैसे कसे कमवता मी सांगतो. तुम्ही काय करायचं, ह्या स्प्राईट बॉटलची सगळी जन्मकुंडली काढायची, सगळी. अशी एकही गोष्ट नसली पाहिजे जी तुम्हाला ह्या गोष्टीबद्दल माहीत नाही. मग कोणची गोष्ट, कशी गोष्ट, काय गोष्ट, सगळं सांगतो. ह्याची मॅन्युफॅक्चरिंग प्राईस, ह्याचा ब्रँड, ह्याच्यामध्ये काय आहे, कसं आहे, किती रुपयापासून मधला कंटेंट बनवून भेटतो. बॉटलची पण मॅन्युफॅक्चरिंग, मधल्या कंटेंटची पण मॅन्युफॅक्चरिंग मी म्हणतोय. मी फक्त एका गोष्टीच नाही, मी म्हणजे पूर्ण गोष्ट किती रुपयात तुमच्या हातात येऊ शकते कमीत कमी पैशामध्ये. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल ही आली गोष्ट 10 रुपयाला. आता 10 रुपयाला येत नाही म्हणा, ही कमीत कमी 5-7 रुपयापासून येऊन जायची, त्यात काय म्हणतो. तर मी तुम्हाला समजण्यासाठी म्हणतो 10 रुपयाला ही गोष्ट ही बनली, बरोबर आहे, म्हणून तुमच्या हातात आली. आता तुमचा इथून खरा गेम चालू होतो. तुम्हाला काय करायचं आहे, असे कस्टमर, असे क्लायंट,
असे बघून ठेवायचे जिथं ती गोष्टीची आधीच डिमांड आहे. आता मी म्हणेन नाही की स्प्राईट बॉटल घ्या आणि कस्टमर हुडका, हां हे चुकीचं आहे. तुम्हाला आधी कस्टमर बघायचे कुठल्या गोष्टीसाठी डिमांड चालू आहे मार्केटमध्ये, ठीक आहे. आणि तुम्हाला म्हणायचं की मी ती गोष्ट 15 रुपयाला देईन आणून. कस्टमर म्हणणार दे आणून, ठीक आहे ना. डिमांड तितकाच इझी सप्लाय. आता कमिशन कसं भेटणार तुम्हाला, तर तुम्ही काय म्हणणार, आता तुम्ही विचार करताल की नाही त्यांनी 15 रुपयाला मागितली म्हणजे मला काय करावं लागेल. आता समजा 10 जणांनी मागितली 15 रुपयाला, मी घ्यायला तयार आहे बॉटल, तू फक्त आणून दे. आता तुम्ही काय विचार करताल की माझ्याकडं ही 10 जणांना देण्यासाठी मला 10 बॉटल घ्यावं लागतं आणि 10 बॉटलचे किती रुपये, त्यांनी 10 रुपयाने 100 रुपये. म्हणजे मला आधी 100 रुपये टाकून ही बॉटल घ्यावं लागेल आणि नंतर त्यांना देऊन 15 रुपयाला विकावं लागेल, बरोबर. इथं चूक होती तुमची. तुम्हाला काय करायचं ते सांगतो. आता ही बॉटल अजून एक्झिस्टच करीत नाही असं समजा 2 मिनिटासाठी. तुम्हाला म्हणायचं मी 15 रुपयाला ही बॉटल आणून देईल. ते म्हणतील ठीक आहे, कारण त्यांना गरज आहे. गरज आधी मेन गोष्ट आहे, लक्षात ठेवा. आणि कस्टमर तुम्ही तेच हुडकायचं ज्याला एका गोष्टीची गरज आहे. आणि ट्राय करा की ही जी गरज आहे ही एक ग्रुप ऑफ पीपलला असावी, एकाला नसावी, ग्रुप ऑफ पीपलला असावी. कारण तुम्ही एका कस्टमरला हुडकीत बसल्या तुमच्याच्यानं काय होणार नाही जास्त. थोडं करताल, बोर होताल, सोडून देताल. त्याच्यामुळे ट्राय करा की ग्रुप ऑफ पीपलची नीड एकदाच तुम्ही कशी पोहोचविता, कशी पुरवताल, ठीक आहे. आता मी सांगतो काय करायचं. 10 जणांना 15 रुपयाला बॉटल विकायला रेडी झालेत. त्यांना आधी म्हणायचं की तुमचे 15 रुपये मला द्या. आता खरा खेळ चालू होतो. तुम्ही पण विचार करत असाल, मी पण विचार करत असाल की 15 रुपये ते आधी तुला का देतील, तू आहेस कोण. हां, तर इथं एक कामी येते एक स्किल, ती म्हणजे आहे सेलिंग स्किल. तुमची सेल करण्याची जी पद्धत आहे, जी बोलणं आहे किंवा जे कम्युनिकेशन आहे, हे कम्युनिकेशन स्किल एकदम चांगली पाहिजे. जर पैसा पाहिजे तर तुमची कम्युनिकेशन स्किल सर्वात चांगली पाहिजे. काय करताल मग आता, त्याला कन्व्हिन्स करायचं की 15 रुपये तुझ्या आधी मला दे. मग अशाने तुमच्याकडे आधी पैसा येईल. आधी किती येईल, 15 रुपये आधी पैसा आला तुमच्या हातात, आधी पैसा खेळता आला. आता तुमची गोष्ट जी की एक्झिस्टच करीत नाही ती ऑलरेडी विकली गेलेली आहे. आणि आत्ता खरा खेळ झाला. तुमच्याकडे तुमचा कमिशन फिक्स आला. आता कळालं का हा फिक्स कमिशनमध्ये का आला, कारण तुम्ही ऑलरेडी सेल केली ती गोष्ट जी की एक्झिस्टच करीत नाही. समजलं. नंतर ते 15 रुपये आणायचे, 10 रुपये ह्याला द्यायचे, घ्यायची ह्याला नेऊन द्यायचे आणि हे 5 रुपये तुमच्या हातातच राहणार. ह्याला म्हणतात फिक्स पैसा म्हणतात ह्याला. कळणं थोडं अवघड आहे पण हेच आहे. आता हे झालं दुसरा टाईप, बरोबर आहे. आता सॅलरी म्हणलो तुम्ही, पहिली आहे सॅलरी, दुसरं आहे कमिशन. अजून एक कोणची गोष्ट असू शकते जी की मला पण माहित नाही, पण मी बोलत आता का आठवण काढून. तिसरी गोष्ट आहे एक, ती म्हणजे सर्विस. कसली सर्विस, काय सर्विस, कशी सर्विस. अशी सर्विस जी की ग्रुप ऑफ पीपलला आधीच डिमांडमध्ये आहे. म्हणजे ग्रुप ऑफ पीपलला आधीच गरज पडत आहे त्या गोष्टीची, जी की एक सर्विस आहे. फॉर एक्झाम्पल, कोणी फेमस कंटेंट क्रिएटर आहात, पण तुम्हाला माहिती आहे ते फेमस कसे राहतात, मेंटेन कसे राहतात. फेमस राहण्याचा फक्त एकच वे आहे,
कंटिन्यू मेंटेन ठेवणं, आपली जी काय ग्लोरीफाय झालेलं आहे ते मेंटेन ठेवण्याचा फक्त एकच वे आहे, ते म्हणजे क्लिपिंग. माहिती क्लिपिंग काय असते? क्लिपिंग म्हणजे तुमच्या ज्या रील्स पाहतात फॅन पेज थ्रू, ते असतं क्लिपिंग. क्लिपिंग म्हणजे तुम्ही 4-5 अकाउंट करायचे त्यांचे, त्याच्यावर तुम्ही एडिट्स बनवायच्या आणि ते कंटिन्यू पोस्ट करीत राहायच्या. पण हे तुम्ही फ्रीमध्ये नाही करायचं, तर तुम्ही आधी पैसा घेऊन करायचं. पण ह्या गोष्टीसाठी पण एक गोष्ट लागेल, ती म्हणजे तुमची एडिटिंगची स्किल. एडिटिंगची स्किल तुमची चांगली असेल, त्यांनी तो कंटेनर कोण असेल क्रिएटर, कंटेंट क्रिएटर, तो तुम्हाला करायला परवानगी देईल. नाहीतर असं कोण तुम्हाला काय देणार? काहीच नाही देणार. मला तर येत नाही एडिटिंग, मी काय जास्त एडिटिंग कोर्स केलेले नाहीत, काय कुठला काय नाही, आपलं असलं काय नाही. मला माहिती आहे मी कसं आहे काय आहे. ठीक आहे, चला आपल्याकडे समजा आता या जगात आपण पागल आहेत, आपण फक्त आणि फक्त 3च वेळ आपल्याला घटलेत, ह्या व्यतिरिक्त आपल्याला घटल्या नाही. पण मी काय म्हणलो होतो, जे गोष्ट तुम्हाला जमते त्याला अजून परफेक्ट बनवायचं, अजून त्या गोष्टीला फिक्स बनवायचं, जेणेकरून तुमचा डिल्युजनल मनीचा जो प्लॅन आहे तो वर्क करेल. आता डिल्युजनल मनी समजून घेण्यासाठी आता ह्या फिक्स पैशाला कसं यूज करायचं हे सांगतो, ते आहे. पहिली गोष्ट, तुमचे नाद सगळं सोडून द्या. नाद असू द्या, वाईट नाही, कसले असू दे नाद, काय प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम काय माहिती का, ज्यावेळेस तुम्ही सेविंग करायचा वेळ असतो ना त्यावेळेस करतात, ही मोठी प्रॉब्लेम आहे. फिक्स पैशातून आलेली जी काही पैसा आहे त्याची डायरेक्ट सेविंग करा. तसला काय रूल नसतो 50-70-30, काही नाही आहे तसलं. सरळ पूर्ण सेविंग, जितकी होईल तितकी जास्त सेविंग करायची. कारण तुम्ही जर सेविंग राईट केली नाही, जास्त केली नाही, तर तुम्हाला खूप जास्त दिवस हा फिक्स पैशाचा वेळ धरून ठेवावा लागेल. त्यामुळे पूर्ण सेविंग करून टाका. बेस्ट आणि बेस्ट प्लॅन, पूर्ण सेविंग करून टाका. काय होत नाही, हां जिथं गरज लागेल तिथं द्या, बिंदास द्या, कारण पैसा आहे शेवटी, गरज लागणारच त्याची. तुम्ही काम करतात, तुम्ही राहतात बाहेर, कुठं काय करतात, लागणार पैसा, नो डाऊट, देऊन टाका. थांबवू नका, सेविंग करत राहा. आता मी सांगतो ते ऐका. फिक्स पैशामध्ये सॅलरी पण हा विषय होता. सॅलरीचं तुम्ही कसं करताल, काय करताल? मी काय म्हणलो तुम्हाला की तुमची जॉब काहीही असो, तुम्हाला काही, तुमची डिग्री काही असो, तुम्हाला काही असं गरजेचं नाही की पैसा कमवण्यासाठी डिग्री लागते, तसं काही गरजेचं नाही, बिलकुलच गरजेचं नाही. मी तर म्हणतो ते कसं ते सांगतो. मी ना एक खूप दिवस नाही, 1 महिना झाला असेल, 1 महिना कंप्लीट, 1 महिना झाला असेल मे बी. मी ना एक ब्लिंकिट स्टोरवर गेलो, कारण मला पार्ट टाईममध्ये ब्लिंकिट करा असा विचार आला होता, कारण मला वेळ टाईमच नव्हतं करायचं माझं, सिम्पल. तर मी ना ब्लिंकिट स्टोरला गेलो आणि तिथं पाहिलं की एक 15 वर्षाचा पोरगा फुल डिलिव्हरी मारायच्या मूडमध्ये पूर्ण एकदम दिवस रात्र डिलिव्हरी मारत होता आणि ते डिलिव्हरी घेऊ लागला. मी म्हणलं मला समजत नाही बॉस, मला फक्त समजून सांग म्हणलं कसं असतं, काय असतं, कसं ॲप वगैरे येते. तर मग मी ॲप वगैरे त्याला घेतला, त्याच्यात साईन वगैरे साईनअप केलं आणि नंतर पाहिलं की कसं काय असतं, प्रोसेस काय असते, कशी असते. पूर्ण प्रोसेस मला अशी नव्हती समजत. त्यामुळे मी काय विचार केला, चल म्हणलं एक डिलिव्हरीच करून बघू. मी डायरेक्ट गेलो त्याच्यासोबत आणि मला बोलत बोलत कळालं 2 गोष्टी, ज्या की दोन्ही शॉकिंग होते. पहिली गोष्ट, तो पोरगा ना 15 वर्षाचा होता. किती? 15. याचा अर्थ काय, एक ड्रायव्हिंग लायसन्स नाही अजून त्या भडव्याकडे, ड्रायव्हिंग लायसन्स नाही त्याच्या आईची. पण तो भाऊ भारी माणूस होता, नो डाऊट. तो होता तर सगळ्यात भारी माणूस. का सांगतो, कारण तो 35,000 रुपये महिना कमवत होता. प्लस पॉईंट, तो मनात येईल तरी काम करून कमवत होता. आणि अजून एक पॉईंट, तो तर लेजेंडरीच होता. म्हणजे मेन गोष्ट म्हणजे त्याला काय घेणं नव्हतं, कोणी त्याला अडू नाही तर काय करू.
आणि तुम्हाला वाटत असेल ते इलेक्ट्रिक बाईक वगैरे ते जे तसले इलेक्ट्रिक बाईक वगैरे नाही ज्याला लायसन्स लागत नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही. स्प्लेंडर फुल स्पीड डिलिव्हरी. पण मला त्या दिवशी वाटलंच की माझ्या डिग्रीचा काहीच उपयोग नाही. त्यामुळेच मी तुम्हाला म्हणतो डिग्री ही काहीही कामाची नाही. उलट तुम्हाला एक गोष्ट सांगू का जी मी रिअलाइज केली, डिग्री उलट तुम्हाला जास्त बांधून ठेवते. एक टॅग बनवून राहते, टॅग. कसं ते सांगतो सिम्पल एक्झाम्पलमध्ये. फॉर एक्झाम्पल फरारी कार आहे, बरोबर आहे, आणि त्याच्या शेजारीचे काही टाटा आल्टो, बरोबर, टाटा आल्टो फरारी कार. आता फरारी कितीही वाईट दिवस येऊ दे ना, कितीही वाईट दिवस येऊ दे, ते 1-2 लाख रुपयाला विकतील का? का नाही विकणार? कारण एकच आहे, टॅग. फरारी हा टॅग आहे आणि ते एक ब्रँड आहे. आता त्या फरारीच्या मालकावर इतकी वाईट किंमत असून समजा वेळ असेल की त्याला विकून फक्त 1 लाख रुपये पाहिजे, पण ती कोणी गाडी घ्यायला तयार नाही, तरी विकायचंच म्हणतोय तो, वा विकतो मी 1 लाखाला, पण घ्या, कोणी घेत नाही. त्यामध्ये तू काहीतरी चुकीचं द्यायला असं मला, बरोबर. सेम तसं आहे माझं. काय झालं सांग, माझा रूममेट होता नर्सिंगमध्ये, बरोबर आहे. मी डेंटिस्ट, डॉक्टर, नावाच्या पुढे डॉक्टर लागलाय माझे, आणि माझा रूममेट कोण? नर्सिंगवाला. माझ्या नावाच्या पुढे काय लागले? डॉक्टर. माझा रूममेट आहे नर्सिंगवाला. आता आम्ही दोघं सोबत गेलात एका दवाखान्यात जॉबसाठी. मला पार्ट टाइम करायचा जॉब होता ना तेव्हा सुद्धा, इंटर्नशिपला होतं तेव्हा सुद्धा. गेलात आम्ही दोघं तिथं जाऊन जॉबसाठी. मग आम्ही त्या सरला भेटला, तिथल्या एक डॉक्टर होते मोठे, त्यांना भेटलात. विचारलं त्यांनी की किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तुम्हाला, तुम्ही कुठले आहेत, काय. मित्रांनी सांगितलं मी नर्सिंगमध्ये 2nd इयरला आहे, असं तसं, आता बघतो पार्ट टाईमसाठी. ते म्हणले अरे वा चालते. म्हणले आम्ही तुला किती 5,000 रुपये म्हणले होते बहुतेक. हां 5,000 रुपये तुला देऊत आम्ही स्टार्टिंगला, पुन्हा जसं तू काम करशील चांगलं तुला अजून देऊ. ठीक आहे. हे बोलले कोणाला? माझ्या मित्राला, ज्याची की नर्सिंग आहे, बरोबर. त्याची एक डिग्रीच आहे ना शेवटी, नर्सिंग पण काय झाली, एक डिग्रीच आहे, बरोबर आहे. आता मी कोण? डेंटिस्ट, बरोबर आहे. मी म्हणलो सर मला हे जॉब द्या, मी करतो ते. ते म्हणले तुम्ही डॉक्टर आहेत. तुम्ही कोण आहेत? डॉक्टर आहेत, डॉक्टर. तुम्हाला आम्ही असा जॉब कसा द्यावा? तुमच्या डिग्रीची आम्ही रिस्पेक्ट नाही ठेवित आहेत म्हणजे. मी म्हणलं ठीक आहे डॉक्टरवाले जॉब द्या, पण डेंटिस्टची जॉब आमच्या हॉस्पिटलला नाही. रात्रीच्याला आमच्या गरज कशी पडेल? आणि मेन गोष्ट डेंटिस्ट वेगळी फील्ड आहे ना, डॉक्टर की आहे मान्य, पण डेंटिस्ट ही वेगळी फील्ड आहे. बरोबर तर आहे, पण डॉक्टर तर मी पण आहे ना. मला फक्त मी काय म्हणेन ना की मला तुम्ही डायरेक्ट पेशंट हँडलच करायचं सगळे, कोणची जॉब द्या. मी म्हटलं चला ठीक आहे, चला चला ठीक आहे हां मी डॉक्टर आहे, मी नर्सिंगचं काम करू शकत नाही, मान्य आहे ना, पण मी एक माणूस आहे, बरोबर आहे. मी एक रिसेप्शनिस्टची जॉब तर करू शकतो ना. ते म्हणले तुम्ही डॉक्टर आहेत. तुम्ही कोण आहेत? डॉक्टर आहेत. तुम्हाला आम्ही रिसेप्शनिस्टची जॉब तरी कशी देऊ शकताल? काय आलं का तुम्हाला जोक? टॅगमुळे माझं काय भेटलं नाही तिथं. टॅग चांगला आहे नो डाऊट, पण यूजचा काहीच नाही ना. म्हणलं ना गरज पडली की सगळं यूज करावं लागतं. पण मोबाईल स्पेस आता पूर्ण फिल झालेला आहे, त्यापुढे पुढला व्हिडिओ बनत नाही आहे. पण मी नक्कीच, जर तुम्ही कमेंट्स करून सांगितलं की मी पुढला व्हिडिओ पण बनवला पाहिजे, तर मी नक्कीच याचा पार्ट 2 पण बनवेल. ठीक आहे. तोपर्यंत सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, लाईक करा.